घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि टेस्टी अशी बटाटा शेव। बटाटा शेव बनवण्यासाठी इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहे। आता आपण त्याची साल काढून घेऊया। साल काढून झाल्यानंतर बारीक किसणीने आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहे। बटाटा किसताना बिलकुल पण बटाट्याचे चंक्स ठेवू नका, नाहीतर जेव्हा आपण शेव बनवू तेव्हा ते साच्यामध्ये अडकतील आणि आपली शेव परफेक्ट बनणार नाही। बटाटा किसून झाला आहे। आता आपण त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालणार आहोत। लाल तिखट घालायचं, हळद, मिरीपूड, आमचूर पावडर, काळं मीठ, चाट मसाला, थोडासा हिंग आणि चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण ह्यामध्ये जो बटाटा वापरला आहे तो उकडल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मगच ह्यामध्ये घालायचा। आता वरतून थोडंसं तेल लावून घेऊया। शेव बनवण्याचा साचा घ्यायचा, त्याला आतून थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं। पीठ भरून झाल्यानंतर साचा पॅक करून घ्यायचा। कढईमध्ये एकदम कडकडीत तेल तापवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये शेव काढायची। आता मीडियम फ्लेमवर आपण शेव फ्राय करून घेऊया। तुम्हाला दिसत असतील की शेवच्या वरती थोडेसे बबल्स येत आहे। जोपर्यंत हे बबल्स पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत आपल्याला शेव पलटायची नाहीये। आता आपण शेव पलटून घेऊ आणि दुसऱ्या साइडने पण व्यवस्थित फ्राय करून घेऊ। शेव मस्त फ्राय झाली आहे। आपण आता हिला एका डिशमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे आपली कुरकुरीत बटाटा शेव तयार आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।